10 वर्षाच्या वयापासूनच आपल्याला ह्या बैलांचा छंद, ह्या बैलांची आवड, बैलांच्यावर प्रेम लहान वयापासून तर आतापर्यंत आपला प्रेम एक नंबरचा आहे. घरच्या गायचं गोरं होतं, घरच्या गायांची वासरं असल्यामुळे ती जास्त पळत होती. मला बी त्याची लय आवड लागली. एक 300 रुपयाचं वासरू घेतलं होतं, एक 500 रुपयाचं घेतलं होतं. बैल झोपला असा एक नंबरने आवताला सुद्धा हाकला. गाठात जरी गेलं तरी आपण एक नंबरने वासरू दामट. हा बिरजा आपण लय लहान वयात पाहिला आणि लहान वयात त्याच्या आई मागं तो पळत होता. पळाल्यानंतर त्याची पावर जी होती तो किती पळतोय त्याच्या पायाचं गणितच नव्हतं असं आपण त्याला डोळ्याने लहान वयात पाहिलं. 2 महिन्याच्या वयात पाहिलं. त्याला आम्ही एकच रेषेल दिली, आमच्या घाटात 20 फुटावून दिली. 2.5 महिन्यात झाल्यानंतर दामारीमध्ये त्याने गाड्याळ एक नंबरला धरलं. वासरू जसं आपल्या दावणीला आले कमी झाला नाही असा आमचा हा फटा बिरजा आहे. झुपतानी वारी व्हावा ह्या जातीने आपण बैल झुपीत असतो, त्यांचं नियोजन चांगलं करीत असतो. बैलाची सूट मागं मोर होऊ नये, बैलाची झुपणीची गलत कधी होऊ नये ते नेतृत्व करून बैल पळत असताना आपली बैल किती ताट पळात्यात व किती यागात पळात्यात याचं कौतुक सुद्धा आपण पाहत असतो. मिली जर आतून बैलाने धावलं तर मग अजून आनंद होतो आपल्या स्वतःला. नवीन गाड्या मालकांनी काय केलं पाहिजे, बैल आपल्याकडे 2 एक नंबरची पाहिजे आणि त्याच्या पाठीमाग 2 वासरं म्हणा, 4 वासरं म्हणा. ती वासरं शिकावता त्यांना 20 फुटावून कांड लावून शिकवलं पाहिजे आणि नंतर घाटात जाऊन जर आपल्याला बारी एक नंबरची करायची असली त्या टायमाला मागली बैल घाटात सुद्धा कव्हा कांड धरीन आणि कांड्याला शिवण ह्या पद्धतीचं शिक्षण मग गाड्यावाल्याने आता केलं पाहिजे, तर तो गाड्यावाला तिथं सक्षम होतो. एक नंबरची वासरं जर आपण लहानाची मोठी पैलवान करून त्यांना आपण लेकरा इतका जीव लावला त्या नंदीवर, तर त्या नंदीने जर आपलं घाटात नाव कमावलं व दुर्योधन दगडू शिंगाडे यांची वारी 11 सेकंद 35 मिली झाली, 11 सेकंद 60 मिली झाली, तिथं आपल्याला आनंदच आहे ना. गाडा कसा झाला पाहिजे ना, आपला परपंचा सगळा संसार सुखी असला पाहिजे. आपण पुढे गेलं तरी आनंदी आनंदात असलं पाहिजे, दुःखी नसलं पाहिजे. त्या पद्धतीने गाडा आपला दामाडला पाहिजे. आणि आमच्या कुटुंबामध्ये मी आहे तोपर्यंत सुद्धा माझ्या बुद्धीतून किंवा आपल्या दावणीला महादेवाचा नंदी असावा आणि आपल्या दारात सुद्धा बैल छान दिसावा.